मित्रांनो नमस्कार. आजच्या या सत्रामध्ये मी श्री वानखेडे सर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. वेलकम डे स्टुडंट्स. नाउ वी आर गोइंग टू स्टडी अबाउट व्हॉट्सॲप बेस्ड असेसमेंट क्लास 8 मॅथमॅटिक्स वीक 15. म्हणजेच स्वाध्याय उपक्रमाअंतर्गत जो स्वाध्याय उपक्रम चालू आहे महाराष्ट्र शासनाचा, त्या अंतर्गत स्वाध्याय आठवडा 15वा आहे, वर्ग 8वीसाठी आणि गणित विषय गणित आहे. तर त्या अंतर्गत विचारल्या जाणाऱ्या प्रश्न आणि त्यांची उत्तर या ठिकाणी आपण घेऊया. 15व्या आठवड्याच्या अंतर्गत स्वाध्यायामध्ये विचारल्या गेलेल्या प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी आपण आजच्या या सत्रामध्ये घेऊया. डिस्कस अबाउट MCQs type question in स्वाध्याय 15 week mathematics class 10. नाउ फर्स्ट, चला तर मग पाहूया पहिला प्रश्न काय आहे आजचा. बघा या ठिकाणी, which of the following triangles has its altitude exterior region of it? Options: right angle triangle, equilateral triangle, scalene triangle, and last option is acute angle triangle. Choose the correct answer. हेच आपण आता मराठीच्या माध्यमासाठी बघूया हाच प्रश्न. कोणत्या त्रिकोणाचा लंब संपात बिंदू त्रिकोणाच्या बाह्य भागात असतो? कोणत्या त्रिकोणाचा लंब संपात बिंदू त्रिकोणाच्या बाह्य भागात असतो? पर्याय आहेत काटकोन त्रिकोण, समभुज त्रिकोण, विशालकोन त्रिकोण आणि लघुकोन त्रिकोण. प्रश्न परत एकदा नीट ऐका. कोणत्या त्रिकोणाचा लंब संपात बिंदू त्रिकोणाच्या बाह्य भागात असतो? पर्याय काटकोन त्रिकोण, समभुज त्रिकोण, विशालकोन त्रिकोण आणि लघुकोन त्रिकोण हे आहे. प्रश्न पुन्हा एकदा समजून घ्या या ठिकाणी. विच ऑफ द फॉलोइंग ट्रायंगल्स हॅज इट्स अल्टिट्यूड एक्सटेरियर रिजन ऑफ इट? ऑप्शन्स: राइट एंगल ट्रायंगल, इक्विलॅटरल ट्रायंगल, स्केलन ट्रायंगल अँड ॲक्यूट अँगल ट्रायंगल. तर मित्रांनो या ठिकाणी करेक्ट ऑप्शन आहे विशालकोन त्रिकोण. करेक्ट ऑप्शन विशालकोन त्रिकोण म्हणजेच स्केलन ट्रायंगल. ऑप्शन नंबर 3 अचूक पर्याय मित्रांनो, विशालकोन त्रिकोण ऑप्शन नंबर 3. चला तर मग बघूया तिसरा नंतरचा प्रश्न, दुसरा क्वेश्चन नंबर 2. द मॅक्झिमम नंबर ऑफ altitudes that can be drawn in a triangle is? Options: 1 0, 2 1, 3 2 and fourth option is 3. The maximum number of altitudes that can be drawn in a triangle. जास्तीत जास्त किती लंब संपात आपण एका त्रिकोणाला काढू शकतो हे आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 3. 3 मॅक्झिमम नंबर्स ऑफ अल्टिट्यूड्स दॅट कॅन बी ड्रॉन इन अ ट्रायंगल. हाच प्रश्न मराठी माध्यमासाठी विचारूया. एका त्रिकोणात जास्तीत जास्त किती
शिरोलंब काढता येतील? एका त्रिकोणात जास्तीत जास्त किती शिरोलंब काढता येतील? मॅक्झिमम नंबर ऑफ अल्टिट्यूड्स दॅट कॅन बी ड्रॉन इन अ ट्रायंगल. 1 0 2 1. पर्याय तिसरा आहे 2 आणि चौथा पर्याय आहे 3. तर या ठिकाणी पर्याय चौथा हे अचूक पर्याय आहे. नेक्स्ट, नेम द अल्टिट्यूड इन गिवन फिगर. बघा या ठिकाणी या आकृतीमध्ये अल्टिट्यूड कोणता आहे हे विचारलेलं आहे. नेम द अल्टिट्यूड इन गिवन फिगर. फिगर ट्रायंगल ABC and AEBD and AFC is segment. Now name the altitude in the given figure. आपल्याला altitude कोणता आहे नेमका ते सांगायचं आहे. तर आकृतीत दाखवल्याप्रमाणे सेगमेंट BD हा altitude आहे, बिकॉज BD segment BD is the altitude because here is a right angle triangle formed by segment BD. So BD segment BD is the altitude. आकृतीतील शिरोलंबाचे नाव सांगा. आकृतीमध्ये शिरोलंब कोणता आहे? मग रेख AE आहे, रेख BD आहे, रेख CF आहे की चौथा पर्याय आहे रेख AB. शिरोलंब कोणता आहे? तर या ठिकाणी मित्रांनो ABC हा त्रिकोण आहे दिलेला आणि या त्रिकोणामध्ये रेख AE, रेख BD आणि रेख CF त्याचप्रमाणे रेख AB हे रेख काढलेले आहेत आणि त्यापैकी आपल्याला कोणती रेख ही शिरोलंब आहे हे सांगायचं आहे. तर या ठिकाणी BD हा शिरोलंब होईल, कारण त्या ठिकाणी BD मुळे हा काटकोन तयार झालेला आहे, म्हणून रेख BD हा शिरोलंब आहे दिलेल्या त्रिकोणाचा. चला तर मग नेक्स्ट, नेम द ऑर्थोसेंटर इन द गिवन फिगर. मित्रांनो या ठिकाणी आपल्याला ऑर्थोसेंटर विचारलेला आहे, काढायला सांगितलेला आहे. नेम द ऑर्थोसेंटर इन द गिवन फिगर. ट्रायंगल ABC इज द फिगर अँड सेगमेंट AEBD and CF intersect each other at point O. Therefore O is the orthocenter in the given figure. O is the orthocenter in the given figure. In Marathi, आकृतीतील लंब संपात बिंदूचे नाव सांगा. या आकृतीमध्ये लंब संपात बिंदू कोणता होईल? कारण या ठिकाणी सर्व लंब संपात जे आहेत ते बिंदू O मध्ये छेदलेले आहेत एकमेकांना, म्हणून बिंदू O हा लंब संपात होईल. म्हणून या ठिकाणी ऑप्शन नंबर 2 हा अचूक पर्याय आहे. यानंतरचा प्रश्न बघूया मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तुम्ही तर जरूर करा. तुमच्या मित्रांना पण सांगा. आपण असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ माझ्या या यूट्यूब चॅनलवरती प्रसारित करीत असतो. यूट्यूब चॅनलचं नाव आहे इझी मॅथ बाय वानखेडे सर. चला तर मग बघा हा प्रश्न. सेंट्रॉइड डिवाइड्स अ मीडियन इन द रेशो. सेंट्रॉइड divides a median in the ratio. Options are first 1:4, second 1:3, third 2:1 and fourth option 3:1.
सेंट्रॉइड काय करतो, मेडियनला डिवाइड करतो कोणत्या रेशोमध्ये, 1:4, 1:3, 2:1 की 3:1. सेंट्रॉइड डिवाइड्स अ median in the ratio 1:4, 1:3, 2:1 or 3:1. करेक्ट ऑप्शन इज 2:1. 2:1 या प्रमाणात विभागतो. चला तर बघूया मराठीमध्ये हाच प्रश्न पाहूया. संपात बिंदूमुळे प्रत्येक मध्यगेचे गुणोत्तरात विभाजन होते. संपात बिंदूमुळे प्रत्येक मध्यगेचे रिकामी जागा या गुणोत्तरात विभाजन होते. 1:4, 1:3, 2:1 की 3:1. तर या ठिकाणी अचूक पर्याय आहे 2:1. 2:1 या प्रमाणात विभाजन होते. कशाचं, मध्यगेचं. समजा मध्यगा जर 9ची असेल तर 6:3 म्हणजेच 2:1 या गुणोत्तरामध्ये त्याचं विभाजन होते. चला तर मग पाहूया यानंतरचा प्रश्न. मित्रांनो, काळजीपूर्वक बघा, प्रश्न फार महत्त्वाचे आहेत आणि तेवढेच रंजक सुद्धा आहेत. इन द फिगर सेगमेंट AE इज मीडियन इफ सेगमेंट BE इक्वल टू 4 cm then segment CE equal to question mark. Options are 8 cm, 2 cm, 4 cm and 1 cm. CE. Find out CE. In the figure या आकृतीमध्ये सेगमेंट AE इज मीडियन. AE ही मध्यगा आहे, मीडियन आहे. इफ BE इक्वल टू 4 then segment CE equal to question mark. You know that the segment divides side into two equal parts. Therefore, B equal to 4, then C also 4 cm. Therefore, the correct option is 3. Option number 3, 4 cm. Because segment CE is medians and medians divide the side into two equal parts. Therefore, BC equal to BE plus EC. Now in मराठी, आकृतीमध्ये रेख AE ही मध्यगा आहे. आकृतीमध्ये हे बघा, आकृती या ठिकाणी AE ही काय आहे, मध्यगा आहे. AE ही मध्यगा आहे त्रिकोण ABCची आणि ती मध्यगा बाजू BC वर टाकलेली आहे. जर BE बरोबर 4 cm सेंटीमीटर तर रेख CE किती, CE किती असेल, मग जेवढी BE तेवढी CE असेल. म्हणून या ठिकाणी CE equal to 4 cm. Option 3. Next, in the given figure segment BD is median. दिलेल्या आकृतीमध्ये BD ही मध्यगा आहे. If segment AC equal to 10 cm then segment AD equal to question mark. AC equal to 10 cm, AC equal to 10 cm, then segment AD equal to question mark. Options 10 cm, 5 cm, 20 cm and 15 cm. Question repeat again. In the figure segment BD is median if segment AC equal to 10 cm then segment AD equal to question mark. Options first 10 cm, second 5 cm, third option is 20 cm and last option fourth 15 cm. Here correct option is AD equal to 5 cm because AC is 10, therefore AD equal to 10 by 2 equal to 5. Option second is the correct option. आकृतीमध्ये रेख BD ही मध्यगा आहे
आकृतीमध्ये रेख बी डी ही काय आहे? मध्यगा आहे. जर ए सी बरोबर 10 सेंटीमीटर तर ए डी बरोबर किती? मध्यगा असल्यामुळं काय झालं या ठिकाणी? ए डी बरोबर डी सी होईल. म्हणजेच ए डी इक्वल टू हाफ ऑफ ए सी. ए डी ही ए सीच्या निम्मे असेल, म्हणजेच 5 सेंटीमीटर असेल. म्हणजेच या ठिकाणी सेकंड ऑप्शन इज द करेक्ट ऑप्शन. अचूक पर्याय आहे दुसरा. नेक्स्ट पाहूया. ऑर्थोसेंटर ऑफ राईट अँगल ट्रायंगल लाईज ऑन वर्टेक्स ऑन साइड in the interior in the exterior. Question repeat again. Orthocenter of right angle triangle lies on a vertex on a side in the exterior in the interior in the exterior. ऑर्थोसेंटर राईट अँगलचा काटकोन त्रिकोणात लंब संपात कुठे असतो असं विचारलेलं आहे. Orthocenter of right angle triangle lies on a vertex on a side in the interior in the exterior. The correct option is on the vertex. शिरोबिंदूवर असतो. बघा या ठिकाणी मराठी माध्यमातून काटकोन त्रिकोणाचा लंब संपात बिंदू हा काटकोन करणाऱ्या रिकामी जागा असतो. शिरोबिंदूवर, बाजूवर, त्रिकोणाच्या अंतर्भागात की त्रिकोणाच्या बाह्य भागात असे 4 पर्याय या ठिकाणी दिलेले आहेत आपल्याला. पहिला पर्याय आहे शिरोबिंदूवर, दुसरा पर्याय बाजूवर, तिसरा पर्याय त्रिकोणाच्या अंतर्भागात आणि चौथा पर्याय आहे त्रिकोणाच्या बाह्य भागात. काटकोन त्रिकोणाचा लंब संपात जो असतो, ऑर्थोसेंटर ज्याला आपण म्हणतो, तो काटकोन करणाऱ्या कुठं असतो? रिकामी जागा असतो. म्हणजेच शिरोबिंदूवर असतो की बाजूवर असतो की त्रिकोणाच्या अंतर्भागात असतो की त्रिकोणाच्या बाह्य भागात असतो. तर या पर्यायांपैकी योग्य पर्याय या ठिकाणी आहे शिरोबिंदूवर असतो. व्हर्टेक्स लाईज ऑन द व्हर्टेक्स. तर मित्रांनो, अशा प्रकारे या ठिकाणी 15व्या स्वाध्याय अंतर्गत विचारल्या गेलेल्या 8ही प्रश्नांची उत्तरे दोन्ही माध्यमांमधून आपण या ठिकाणी घेतलेली आहे. मराठी माध्यमातून तसेच सेमी इंग्रजी माध्यमातून सुद्धा आपण या प्रश्नाची उत्तरे या ठिकाणी घेतलेली आहे. मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद मानतो. आणि माझ्या या चॅनलवर नवीन जर असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांना सांगा सबस्क्राईब करायला माझ्या चॅनलला. आणि चॅनलचं नाव आहे इझी मॅथ बाय वानखेडे सर. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या एका नवीन सत्रामध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, धन्यवाद.